कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री धानम्मदेवीच्या यात्रेत कार्तिकी दीपोत्सव व पालखी मिरवणूक संपन्न. गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील धानम्मदेवीची यात्रा संपन्न झाली. मंगळवारी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. त्यानंतर कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो व लाखो दिव्यांनी परिसर उजळून गेला. दीपोत्सवावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पूर्व भागातील गुड्डापूर येथील धानम्मदेवीची महाराष्ट्रात कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. दिनांक 11 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत ही यात्रा होती. अमावस्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस होता. कार्तिकी अमावस्यानिमित्त मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सामूहिकरित्या कार्तिकी दीपोत्सव व पालखी उत्सव संपन्न झाला. निपाणीचे युवा नेते बसवराज अण्णासाहेब जोल्ले यांनी पालखीचे पूजन केले. सोमवारी भाविक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. अनेक भाविक पायी चालत आले होते. धानम्मदेवी परिसरात रोषणाई केली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने नटला होता. यात्रेत आरोग्य विभागाने भाविकांना औषध उपलब्ध करून दिले होते. यात्रा कमिटी व देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने यात्रेतील नियोजन करण्यात आले होते. हजारो पंत्यांच्या लख प्रकाशात परिसर उजळून निघाला होता. तसेच या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धय्या पंचय्या हिरेमठ, संचालक प्रकाश गणी, चंद्रशेखर गोपी, रोहन गाडवे, सदाशिव गुड्डोडगी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष पुजारी, संजय पुजारी, गुरु हिरेमठ, बसवराज पुजारी, राजू मुळशी, गुरु पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते. या यात्रेमध्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय बिराजदार, ग्रामसेवक गोविंद करे यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य यांनीही यात्रा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. Press the bell icon on the YouTube and never miss another update.